इंद्रायणीचं प्रसादन 24 फेब्रुवारी. हसऱ्या शब्दात मृत्यू विरघळून गेला असता. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक निशा थोरे. शिवप्रिया. त्या स्मृती रोजच्याच, अगदी साध्या सोप्या अनुभवातल्या, त्यामुळं अगदी खऱ्याखुऱ्या, कुठेही खोटेपणाचा लवलेश नसलेला. काय करायचं आहे खोटेपणा? खोटेपणा नकोच, खोट्या स्मृतीही नकोच, त्यांची खोटी चित्रही नकोच. तर ह्या स्मृती अगदी खऱ्या म्हणजे खऱ्या, अगदी शब्द म्हणजे शब्द सारख्या. शब्दाला शब्द नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तसंच खऱ्याला खरं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तसंच या स्मृतीतलं चित्र म्हणजे अगदी चित्र. चित्र म्हणजे चित्र, दुसरं काय? चित्र म्हणजे चित्र म्हटल्यावर कुणी रागवायचं कारण नाही, आणि त्या रागवण्याला कुणी हसलं तर त्या हसण्याला परत रागवायचं कारण नाही. आणि मग शिकवायला आणलेली सगळी पुस्तकं बाहेर फेकून द्यायचं कारण नाही. पुस्तक काय किंवा आणखीन काय बाहेर फेकूनच द्यायचं असेल तर आणायचंच कशाला, तेही पदरमोड करून. मोठमोठ्यांना हे कळत नाही, पण त्यांना हे कळायला हवं, सगळ्यांनाच कळायला हवं. तर या स्मृती अगदी अशा साध्या आणि सोप्या, थोड्या इकडच्या थोड्या तिकडच्या, तिकडच्या इकडच्या मिळून सगळीकडच्या. ह्या स्मृतीतलं चित्र अगदी जशीच्या तशी, कुठे कमी नाही कुठे जास्त नाही. भाजीतल्या मिठासारखी, सगळ्यांच्या चवीतकीच. सगळ्यांना गोड तिखट जरी वेगळं लागत असलं तरी मीठ सारखंच लागतं. मिठाचं सारखेपण ज्याला कळतं, जमतं, त्याला सगळंच कळतं, सगळंच जमतं. जीवनात आणखीन जमण्यासारखं करण्यासारखं दुसरं काय असतं? मिठाच्या पातळीवर सगळी माणसं सारखी असतात. त्यात पुन्हा मिठाला जपणारी, जगणारी माणसं तर खूप सारखी. ही माणसं तर जपायची, पण मिठाची आठवण न ठेवणारी माणसं सुद्धा जपायची. माणूस असतो म्हणूनच चुकतो. अशा माणसाला मिठाची उगाच आठवण करून नाही द्यायची. त्याला होईल ना कधी आठवण. माणूस विसरत नसतो, कधीही आणि काहीही. अशा जाणीवेनं लिहिणारी माणसं चिरकाळ टिकतात त्यांच्या शब्दातून. होय, शब्द म्हणजे शब्द. अशा नितळ निर्मळ निरागस शब्दातून लिहिलेली लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र अशीच अगदी खरीखुरी वाटतात, जशीच्या तशी वाटतात, कशीच्या कशी वाटत नाही. माणसाला त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर थोडा वेळ तरी बोलता यायला हवं, लिहिता यायला हवं. तसं घडलं असतं तर 24 फेब्रुवारी 1936 रोजी मरण पावल्यानंतर लक्ष्मीबाई टिळकांनी स्वतःच्या मृत्यूचं स्मृतिचित्र कसं रेखाटलं असतं? आलेल्या मृत्यूला त्यांनी टिळकांच्या थाटात विचारलं असतं, मृत्यू म्हणजे काय? त्यावर मृत्यू म्हणाला असता, मृत्यू म्हणजे मृत्यू. त्यावर लक्ष्मीबाई टिळकांनी दमदाटीच्या स्वरात पुन्हा विचारलं असतं, मृत्यू म्हणजे काय? त्यावर मृत्यू घाबरला असता. मग किंचित थांबून लक्ष्मीबाई टिळक हळहळून हसल्या असत्या. हसऱ्या शब्दात दुखरा मृत्यू केव्हाच पार विरघळून गेला असता. धन्यवाद.